तर नमस्कार मित्रांनो, टेक ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तुम्हाला चालताना, जिने चढताना किंवा बसून उठताना गुडघ्यात वेदना होतात का? आजकाल तरुणापासून ते वृद्धापर्यंत अनेक लोक गुडघेदुखीने त्रस्त आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 7 सोपे, सुरक्षित आणि घरच्या घरी करता येणारे उपाय सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या टेक ज्ञान यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा उपाय खूप प्रभावी आहे. गुडघेदुखी का होते? गुडघेदुखीची कारणे कोणती? वय वाढणे, कॅल्शियमची कमतरता वाढणे, जास्त वजन, जुनी दुखापत, जास्त वेळ उभे राहणे. जर वेदना खूप तीव्र असतील तर डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. म्हणजे डॉक्टरांचा सल्ला म्हणजे केव्हा घ्या? जर तुम्हाला लई जास्त होत असेल तर घ्या. तर त्याच्यामध्ये उपाय क्रमांक 2 फर्स्ट बघू. उपाय क्रमांक फर्स्ट, गरम पाण्याची पट्टी. एक स्वच्छ कापड घ्या, गरम पाण्यात भिजवा आणि 10 ते 15 मिनिटे गुडघ्यावर ठेवा. हे दिवसातून 2 वेळा करा. यामुळे सूज कमी होते आणि रक्तप्रवाह सुधारतो. उपाय क्रमांक 2, हळद आणि दूध. 1 ग्लास कोमट दूध घ्या, त्यात अर्धा चमचा हळद मिसळा. रात्री झोपण्यापूर्वी प्या. हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे जर उपाय केला तर आरामदायक मिळेल, तर हे उपाय नक्की करा. उपाय क्रमांक 3, तेल मालिश. तीळ तेल किंवा नारळ तेल घ्या, म्हणजे आपलं खोबऱ्याचं तेल मराठीमध्ये शुद्ध भाषेत म्हणलं तर. थोडं गरम करून 5 ते 10 मिनिटे हलक्या हाताने मालिश करा. मालिश केल्यानंतर गरम कापड बांधा. हे रोज केल्यास फायदा होतो. उपाय क्रमांक 4, सोपे व्यायाम. त्याच्यामध्ये एक आहे, सरळ बसा आणि पाय हळूहळू वर खाली करा. नंबर 2, भिंतीला टेकून उभे राहा आणि हलका स्क्वॅट करा. नंबर 3, पाय सरळ करून 10 सेकंद ताणून धरा. दररोज 10 ते 15 मिनिटे हा व्यायाम केला पाहिजे, तरच आपले जे काही घरगुती उपाय आहेत ते आपल्याला निश्चित उपयोगी पडतील. तर उपाय क्रमांक 5, वजन कमी करा. जास्त वजनामुळे गुडघ्यावर ताण येतो. दररोज 20 ते 30 मिनिटे चालणे सुरू करा. जंक फूड टाळा, म्हणजे बाहेरचे जे आपण फ्रूट, फळ किंवा जे काय वगैरे वगैरे खातो ते खाणं कमी केलं पाहिजे. संतुलित आहार घ्यायचा त्याच्यामध्ये. तर उपाय क्रमांक 6, योग्य आहार. दूध आणि दही, बदाम, हिरव्या पालेभाज्या. सकाळी 10 ते 15 मिनिटे उन्हात बसा. व्हिटॅमिन डी भेटेल आपल्याला, जेणेकरून उन्हामध्ये बसल्यावर जे आपला सूर्यास्त जे होतो त्याच्या आपण जर किरणे खाली तर आपल्याला जे व्हिटॅमिन भेटतात ते कोणत्याच पदार्थामधून मिळत नाही. तर उपाय क्रमांक 7, मेथी दाणे. रात्री 1 चमचा मेथी दाणे पाण्यात भिजवा. सकाळी ते चावून खा. सांधेदुखीत फायदा होतो. महत्त्वाची सूचना जर म्हणली तर CTA. जर गुडघ्यात सूज वाढत असेल, ताप येत असेल किंवा चालणे कठीण होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या कुटुंबियासोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी टेक ज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.